नागपुरात शहर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। मोहन भागवतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। देवडिया भवन ते संघ मुख्यालय मोर्चा काढण्यात आलाय। देवडिया भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी पाहतोय। देवडिया भवन ते संघ मुख्यालय मोर्चा काढण्यात आला असून देवडिया भवनाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने। अमर, काय परिस्थिती आहे? आंदोलन आहे त्याबाबत काही दिवस अगोदर हे म्हटलं की राम मंदिरनीच आपल्याला स्वतंत्र, हे पूर्ण आपले स्वतंत्र सैनिकांचा अपमान आहे। आम्ही याच्यासाठी आज सर्वमध्ये उतरलो। आमची बस एकच विनंती आहे की मोहन भागवत अजून RSSला आपण बघू शकतो की इथे आंदोलन सुरू झालं। युवक काँग्रेसचं मोहन भागवत यांनी जे इंदोरला वक्तव्य केलं होतं त्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून हा मोर्चा काढण्यात येत होता। देवडिया भवन येथे 4 वाजता पहिले बैठक झाली आणि या बैठकीनंतर युवक काँग्रेसचे जे नेते आहे, कार्यकर्ते आहेत, ते सगळे निघालेले। आपण हे थेट दृश्य आता आपण बघू शकतो। देवडिया भवन बाहेरचे मुद्दे पोलीस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये हा संघर्ष सुरू आहे, धक्काबुक्की सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात ही धक्काबुक्की सुरू आहे। पोलिसांनी रोखून धरलेलं आहे आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे देवडिया भवनच्या बाहेर पडलेले आहे तिथून ते संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत आहेत। तत्पूर्वी पोलिसांनी त्या सगळ्यांना रोखलेलं दिसून येत आहे। सरसंघचालक मोहन भागवत यांनी इंदोरला जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्याकरता हे सगळं संपूर्ण आंदोलन युवक काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। निश्चितच आम्हाला सध्या परिस्थिती काय आहे, नेमकं काय मागणी आहे त्या आंदोलनकर्त्यांची, काय सुरू आहे? आता आपण बघू शकतो पोलीस मोठ्या संख्येने त्या युवक काँग्रेस आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की सुरू आहे, रेटारेटी सुरू आहे। तिथे पोलीस निरीक्षक सुद्धा आहे आणि पोलीस कुठेतरी जे आंदोलक आहेत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे। संघ मुख्यालयाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असताना चिठ्ठीस पार करून त्यांना रोखण्यात आले। देवडिया भवनच्या बाहेर आले आणि आता जे कार्यकर्ते आहेत त्यांना एकेकाला ताब्यात घेतले। RSS चीफ ने पूरे देश का अपमान किया है बोल के आपण बघू शकतो युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया संपूर्ण सुरू असल्याचं दिसून येत आहे। निश्चितच आंदोलनकर्त्यांची तुम्ही बातचीत करू शकता का? काय नेमकी त्यांची मागणी आहे? मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते आक्रमक झालेत। मोहन भागवतांच्या विरोधात आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। माझा आवाज येतोय अमर? अगदी बरोबर आहे। हे आंदोलन सुरू आहे। मोहन भागवत यांनी इंदोरला जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्याकरता काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे। साधारणतः 4 ते 5च्या सुमारास त्यांची बैठक सुरू झाली आणि या बैठकीनंतर सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र खाटी उतरले। कुणाल राऊत जे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आहे ते महाराष्ट्र याचं नेतृत्व करतात आणि राष्ट्रीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा सध्या आता या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन जात असताना ते दुसरं पण तत्पूर्वी सगळे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहे ते घोषणाबाजी करतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध घोषणाबाजी करतात, सरसंघचालक यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहे आणि जोरदार असे संपूर्ण आंदोलन युवक काँग्रेसकडून करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे। आपल्यासोबत काही युवक काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि इकडून पुढे बघूया। तर यांना सगळ्यांना म्हणजे कुणाल राऊत आणि जे राष्ट्रीय अध्यक्ष आहे सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि ते इथून थेट पोलिसांना इतर कार्यकर्त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहे आणि आता हे आंदोलन रोखण्यात पोलिसांना यश आल्याचं दिसून येत आहे। पण जोरदार अशी धक्काबुक्की या संपूर्ण प्रक्रियेत झाल्याचं दिसून आलंय। आंदोलनकर्त्यांची या ठिकाणी धरपकड होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय अमर। अगदी बरोबर आहे। आता धरपकड झाली आहे। जे प्रमुख नेतृत्व जे करत होते चीफ आणि युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। त्यानंतर आता आंदोलकांचं बळ कमी झालेलं आहे। एकेकाला पोलीस ताब्यात घेऊन गाड्यांमध्ये बसवून घेऊन चाललेले आपण बघू शकतो। हे दृश्य की सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलीस ताब्यात घेत असताना जे थेट दृश्य बघताय, एकेका कार्यकर्त्यांना पोलीस उचलून घेऊन चाललेलं आहे आणि संपूर्ण आंदोलन कुठेतरी मोडीत काढण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे। निश्चितच काय नेमकी त्यांची मागणी आहे, तुम्ही त्यांच्याशी बातचीत करू शकता का अमर?
आपल्याला माहिती आहे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जे वक्तव्य केलं होतं इंदोरमध्ये स्वातंत्र्याच्या बाबतीत त्याचा निषेध करण्याकरता युवक काँग्रेसकडून हे संपूर्ण आंदोलन करण्यात येत आहे. त्याचा निषेध करण्याकरता संपूर्ण आंदोलन होता. किंबहुना आज संघ मुख्यालयावर युवक काँग्रेसचा मोर्चा काढण्याचा प्रयत्न होता, पण त्याची पोलिसांना कुणकुण लागली. देवडिया भवनच्या बाहेरच पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना रोखलं आणि तिथेच त्यांना सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आता आंदोलनाचे नेतृत्व करत असणारे जे सगळे नेते आहे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. निश्चितच एक मिनिटासाठी थांबवते अमर. मात्र ही मोठी बातमी आपण पाहतो. युवक काँग्रेसचं आंदोलन सध्या नागपुरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नागपूर शहर काँग्रेसचं हे आंदोलन आहे. भागवतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड देखील सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. अमर, या ठिकाणी नेमकी किती कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे? काय नेमकं सुरू आहे तिथं? साधारणतः आतापर्यंत 30 ते 35 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आंदोलनाचे जे नेतृत्व करत होते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी होते आणि कुणाल राऊत जे राज्याचं नेतृत्व करायचे युवक काँग्रेसचे, त्या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. आणि साधारणतः 100 कार्यकर्ते 50 ते 100 कार्यकर्ते या संपूर्ण आंदोलनात सहभागी झाले होते. पण पोलिसांनी देवडिया भवनच्या बाहेर म्हणजे शहर कार्यालयाच्या बाहेर ज्या पद्धतीने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उतरले, आक्रमक रूप घेतलं, त्यानंतर त्यांना तिथेच रोखलं आणि त्यानंतर एकेकाला ताब्यात घेत हे आंदोलन देवडिया भवनच्या अगदी 20 मीटर परिसरामध्येच संपूर्णपणे रोखलं आणि सगळ्यांना ताब्यात घेत धरपकड केलेली आहे. निश्चितच अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. नागपुरात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्याच्या वतीनं घोषणाबाजी केली जात असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोठे मोठे बॅनर आणि पोस्टर्स आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी झळकवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. घोषणाबाजी कार्यकर्ते करत असल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळतंय. काँग्रेसचं हे आंदोलन आपण पाहतोय. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड देखील झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. नागपुरात शहर काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे. ज्या प्रकारने मोहन भागवतनी काही दिवस अगोदर हे म्हटलं की राम मंदिरनीच आपल्याला स्वतंत्र केलं, हे पूर्ण आपले स्वतंत्र सैनिकांचा अपमान आहे. आम्ही याच्यासाठी आज सर्वमध्ये उतरलो. आमची बस एकच विनंती आहे की मोहन भागवत अजून RSSला पाहिजे. ही दृश्य आपण पाहतोय. नागपुरातली थेट दृश्य आहेत. नागपुरात काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे. बरोबर आहे. पोलिसांची धरपकड देखील या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.